सदा पुण्यशील हा पावन परितोषका आले तुझ्या अंगे उचली बाहू आवेशे लोटला पडे आले आले नको अक्का उठू नकोस सुधाचे माझ्याकडे आहे चावी मी येते दार उघडून हा उठू नकोस बघ सांगितलं ना उठू नकोस म्हणून तरी कशाला उठलीस पाय दुखतायत ना गोळ्यांचा काही उपयोग होतोय का छे ग इतकी वर्ष तुझा भार आम्ही वाहिला तुला इकडून तिकडे फिरवली आता आम्ही पण तुझ्यासारखेच म्हातारे झालो असं दिवसातून 10 वेळा उद्धटपणे सांगतायत आणि आपले दुखतायत अरे हो तुला पाणी हवंय ना घेऊन येते अगं बस जरा तू 5 मिनिटांनी मी चहा टाकते आपल्या दोघींसाठी बर चहात थोडं आलं घालो पावसाळी हवा आहे ना म्हणून म्हटलं आणि तुला सुद्धा आवडतो मला आवडत नसतं तरी तुझ्यासाठी मी केला नसता का चहा केला असतास ग पण 2-2दा वेगळा चहा कशाला म्हणून म्हटलं वा काय कष्ट पडतात ना मला चहा करायला कष्टाचं नाही ग गाई पण आता बघ माझी झाली 75 आणि तरी अजून तुम्ही 30च्या तरण्या राहिल्यात असं तर नाही ना खरं तू म्हणतेस त्या एवढा मोठा बंगला आहे घरात नोकर चाकर आहेत फिरायला गाडी आहे सगळ्या सुखसोयी आहेत तरी थकायला होतं अलीकडे म्हणजे माझी सुद्धा गणना आता म्हाताऱ्यातच करायला झाली चल मी चहा करते आपल्या दोघींसाठी शरदचा काही फोन होता का ग नाही हा पण अगं तुझ्यासाठी एक फोन आला होता कुणाचा काय बरं नाव म्हणाल आरोसकर नाही पळणीटकर हा तेरे देसाई म्हणून आहेत का तुझ्या ओळखीचे कोणी जावडेकरांचा फोन होता का परिसंवादासाठी हो हो बरोबर ग त्यांचाच फोन होता त्यांना सांगितलं मी तुमची मॅडम घरी नाहीये अक्का कमाल आहे तुझी आता जावडेकर कुठे पैठकर कुठे आरोसकर कुठे आणि तेरे देसाई कुठे काहीतरी साम्य आहे का ग जाऊ दे ग वया परत वे हल्ली काही लक्षात राहत नाही माझ्या हा शरद कुठे गेलाय कोणास ठाऊक खर तर शाळेतून 4 वाजताच निघालाय कुठे गेलाय सांगूनही गेलेला नाही फोनही केलेला नाही म्हणजे आता जेवणाची तयारी करायला हवी मला काही म्हणालीस का हा सांग आता अक्षता कुठे गेले काही सांगून गेले का नाही ती कधी सांगून जाते का बरं माझ्यासाठी थोडासा भात टाको बरं तोंडी लावणं नसलं तरी चालेल दही भात दूध भात खाईन मी दुपारी काय जेवलीस आज मग काय महिनाभरापूर्वीची दुपार नाही विचारते आजचीच विचारते खाल्लं ग काहीतरी अक्का आता मात्र तुझी कमाल झाली हा काय झालं मी तुला सांगून गेले होते की फ्रीज मध्ये सगळं जेवण ठेवलंय म्हणून सगळं तसंच ठेवलंयस तू अगं फ्रीज उघडून बघायचं लक्षात राहिलं नाही माझ्या पण मग काय केलं डिंकाचा लाडू घेतला आणि दुधात घालून खाल्ला काय डिंकाचा लाडू दुधात अगं हेच आपलं ते राजगिऱ्याचा तेच ते अक्का तू चहा उकायला माझ्या तुझ्याशी गप्पा काय मारत बसले मी अक्का तू म्हणजे आता मशीन लावून घे कानाला नाहीतर माझा घसा फुटे बस यहाँ आगे साइड में रुकिए एक मिनट हाँ यहाँ पे चाची मी 5 मिनिटात येते लवकर ये नंतर एंट्री नाही मिळणार हो येते पटकन महावीर पक्षी अभयारण्याची मुहूर्तमुळे ड्रोलेली आहे पहिलीच झाडं ना लावलेली आहेत दुसरी आणि शिट्टी आहे त्याचप्रमाणे इथलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे आर्थिक आणि इतर बाबतीत चष्मा कुठे चष्मा काय जण कुठे टाकलाय तो आणि जमेल तसं बघते बाकीचं ऐकतेस मुलींकडून लावून घेतली काही कार्यकर्त्यांनी लावली गावातल्या लोकांनी लावलेली आहेत आणि तुला ना आपल्यामध्ये कोणीतरी तिसरा माणूस लागतो म्हणून टीव्ही लावते वासुदेव रायतेंनी खूप मदत केलेली आहे या बाबतीत नियोजन त्यांनी केलेलं आहे
आल्या या. घड्याळ बघू नको चुकीच. 8:25. आय एम इन टाइम. आला आगीचा बंब आला. हो. आणि या बंबाच्या पोटात भुकेचा डोक उसळलाय. आई खायला आहे ना? आहे, जेवायला आहे. 10 मिनिटात तुला जेवायला वाढते. बर. ए चिंकू चिंकू, केक जरा बंद कर ना गॅस. प्रचंड भूक लागली आई. ऐकलेलं आहे मगाशी, वाढते 10 मिनिटात. हातपाय, अगं काय चाललंय तुझं? रिमोट काय आलेलं? टीव्ही काय बघतेस? हातपाय तोंड धुवून ये जा. पण अगं अगं काय ग चिंगे, एक तरी कार्यक्रम बघू दे ना धड. होय ग. काय लावून ठेवतेस ना. ऐक काय मला बघू दे. आपण कुठे चाललात? जेवायला. तू येतेस काय ग? तू हो पुढे. तू तिकडे पोचायच्या आत मी वाढून सगळं तयार ठेवते. तू तिकडे आलीस की मग आपण जेवू. बघितलंस ना, ही कार्टी माझी अशी सारखी टिंगल करत असते. तू कशाला ऐकून घेतेस? चांगले 2 धपाटे घाल पाटेत. धपाटे घाल. तुझ्या जेवणाचं काय? मी थांबते. शरदची वाट बघते. तो आला तर आम्ही दोघं एकदमच बसू जेवायला. बघा आता शरद राहतील बाहेरून जेवून. तू तुझी ऍसिडिटी सांभाळ ग बाई. हो पुढे. हा. मला लागली भूक. 2 घास खायचे तर खाऊ. म्हणजे तुला कुणाचा तरी फोन आला होता. नाव विचारायच्या आधीच कट केलं. किती वाजता आला होता? साधारण बघ, बातम्या संपल्या होत्या तेव्हा. 7:45 असतील बाई. मी काय बघितलं नाही. हा निकिताचा असेल. ओ शिट. 8:35. मी चालले. अगं जेवायचं नाही का तुला? हो. अरे देवा. बघ हा आजी, टिंगल नाही पण माझं खरोखर वाढून तयार आहे सगळं. हो. ऐक घे. करते सुरुवात मी. हो कर तू. अगं सावकाश जेव. हा, तो बैल सुद्धा कडबा इतक्या बका बका कोंबत नाही. काय हे जेवण? उशीर होतोय आजी. 5 मिनिटांनी काही जगबुडी होणार नाहीये. हा, येस. काम असतात आजी. तुझ्यासारखं असं सावकाश जेवायला सवड कुठे आहे? डोंबल्याची कामं. काही पाणी कुठलंय? उकळलेलं तुझ्यात भांड्यातलं. नशीब. हे काय? झालं माझं. कठीण आहे ग बाईच. आली केव्हा, जेवली केव्हा आणि चालली केव्हा. हे काय झालं पण हिचं जेवण? काय जेवली ही? 2 पोळ्या खाल्ल्या ग. आणि भात कोणी खायचा? भात खाल्ला की झोप येते. छान. उद्यापासून भात करूयाच नको आपण. तुला काय हवंय का ग? नको. हा, दही तरी. आई, आता कुठे निघालात आपण? मैत्रिणीकडे चालले अभ्यासाला. म्हणूनच नाही खाल्ला भात. अभ्यास करायचा ना. उद्यापासून आता कमीच टाकत जा तू जरा. ए ह्याला काय अर्थ आहे? कशाला काय अर्थ आहे? हेच धावत धावत घरी यायचं, 5 मिनिटात काहीतरी गिळायचं, हातावर पाणी पडलं की पुन्हा आपलं बाहेर. सांगितलं ना मैत्रिणीकडे जाते अभ्यासाला. इतकंच होतं तर घरी आलीस तरी कशाला तू? तूच नियम घातलायस ना रात्री 8:30च्या ठोक्याला घरी यायचं म्हणून आले. नाही तर परत गेले असते. MA चा अभ्यास किती असतो हे मी नको सांगायला तुला. हे बघ, अभ्यास घरीही करता येतो. सगळ्यांनाच नाही करता येत. काही जणांना इतरांचीही मदत लागते. एकट्याने MA चा अभ्यास करण्यासाठी सगळेच काही तुझ्यासारखे स्कॉलर नसतात. ऐकलं? तू काही विचारलं तरी उत्तर तयार आहे तिच्याकडे. आता आपण घरी परत कधी उगवणार आहात? फार उशीर झाला तर मैत्रिणीकडेच राहीन. उद्या सकाळी ये. नथिंग डुईंग. काहीही झालं तरी घरी आलंच पाहिजेस. ठीक आहे येईन. हा. मला 300 रुपये दे ना. 300? एवढे कशाला हवेत तुला?
गेल्या 10 दिवसात मागितलेत का ग मी? पण त्या गेल्या 10 दिवसात आपण बाबांकडून 2दा पैसे घेतलेत. मॅडम, आम्हाला माहित नाही असं वाटलं? अगं असं काय करतेस? घराबाहेर राहिलं ना की असे सटासट पैसे खर्च होतात. 8 रुपये रिक्षाचे, 13 रुपये टॅक्सीचे, आणि भूक बीक लागली ना की असे 30-40 असे 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 उडतात. म्हणूनच घराबाहेर राहायचंच कशाला? मगाशी सांगितलं ना, अभ्यासाला. तू तर परत ज्ञानबा तुकाराम नको हा करू. ज्ञानबा तुकाराम म्हणजे? म्हणजे हेच, 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे. आपलं सगळं बोलून झालंय. मला का, कशाला, किती पैसे लागतात तुला माहितीये. दे ना ग. तुझ्या पर्स मधले घेऊ? तुझं आता अति होत चाललंय अक्षता. सॉरी, तूच मला लहान समजतेस. चल निघते मी. बाय बाय आजी. तुझ्या पर्स मधले 300 घेते. अक्षता तू हळू पडशील. तुम्ही कधी आलात? मगाशी आईला पैशासाठी मस्का मारत होतीस ना, तेव्हा चालाय. एनिवेज मी निघते. मला अति भयानक उशीर झालाय. बाय. हिला अति भयानक उशीर झालाय. तू काहीतरी बोलशील की नाही तिला? काय बोल? गेली 5 मिनिटं तू बोलतेस, मग मी काय बोलणार? म्हणून गप्प राहिलो. गप्प राहिला होतास की गंमत बघत राहिला होतास? काय माणूस आहे की कोण आहे हा? सुधा, ही चिंगी अभ्यासाला म्हणून जाते, ते खरंच अभ्यास करते का नाही? आपली मनात एक शंका आली म्हणून विचारलं. राहू दे आता ताट, मी उचलते. बर, राहू दे. शतपावल्या घालून झोपून जा. मनात नसत्या शंका आणू नकोस. नाही ग, मुलगी वयात आली ना की नाही त्या शंका मनात येतात. त्याला काय करू? बर, जाते. काय उशीर होतोय? करेक्ट आले. लवकर जाऊया. काय आपलं नाही का? हात झप्पा कशाला? बरं आहे की बनियनवर कम्फर्टेबल वाटत. अरे हो, मी बाहेरून जेवून आलोय, त्यामुळे माझ्यासाठी जेवायची थांबू नकोस. तू जेवून घे. कुठे बसला होतात? नाही, कोण कोण बसला होतात हो? मी, परांजपे आणि देसाई तिघच. चिअर्स असं म्हटलं तरी घरी फोन करायचा होतास. नाही, मी 4-5 वेळा फोन केला मोबाईलवर, पण तो ऑफ करून ठेवला होतास. तरी अक्का मला सांगत होतीच, बाई ग थांबू नकोस, जेवून घे. थांबलेच. तुला 1000 वेळा सांगितलंय, तू माझ्यासाठी जेवायची अजिबात थांबू नकोस. का थांबते? मूर्ख म्हणून. आणि हे मी तुला 1000दा बोलले असेल. आपल्याला घरी बायको आहे, ती आपल्यासाठी जेवायची थांबलेली असते, असं नाही तरी वाटत. निदान फोन करून तरी कळवावं तिला. पण त्या बायकोची कटकट नको म्हणून मोबाईल ऑफ करून ठेवला होतास. काय रे, तुझे ते परांजपे, देसाई असंच वागतात? मला माहित नाही, आणि मी त्यांना विचारलेलंही नाहीये. सुधा, हे बघ, फोन करायचा नाही असं मी काही ठरवत नसतो कधी. फोन करायची मला सवयच नाही आहे ग. कोण विश्वास ठेवला याच्यावर? तोंडाला येईल तसं आपलं बोलत राहायचं. नाही नाही सुधा, हे बघ, असं नाहीये, असं मुळीच नाहीये. सुद्धा लक्षात घे, मी ज्यावेळी घर सोडून गेलो त्यावेळी मुली अतिशय लहान होत्या. मी परत आलो होतो थेट अनुष्काच्या लग्नाच्या आदल्या रात्री. या 2 घटनांमध्ये 12-13 वर्षाचा काळ लोटलाय. त्यातली 5 वर्ष मी अमेरिकेत होतो. आणि आता हा इतिहास मला ठाऊक नाहीये का? त्याचा आणि फोन न करण्याचा काही संबंध आहे? आहे 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 सुद्धा.
कारण या मधल्या 12-13 वर्षाच्या कालावधीमध्ये मी फक्त एकटा राहत होतो, अगदी एकटा. कुठेतरी पेईंग गेस्ट म्हणून किंवा कधी त्या मृणाल धुरंधरनं मिळवून दिलेला फ्लॅटवर राहत होतो मी. अगं खरंच त्यामुळे मला जबाबदारी वगैरेचं भानच नव्हतं ग. जबाबदारी कशाला म्हणतात मला खरंच माहित नव्हतं. मी स्वतंत्र माणूस म्हणून जगत होतो त्यावेळी. परत घरी आल्यावर तुझ्या त्या स्वातंत्र्यावर बंधन आली, तुझ्याकडून कुठल्या तरी गोष्टींची अपेक्षा केली जाऊ लागली, याच तुला वाईट वाटतंय काय? नाही नाही नाही, तू चुकतेस सुद्धा. हे बघ, कुठलीही गोष्ट कोणाला सांगून कोणाला कळवून करण्याची मला सवयच उरलेली नव्हती. त्यामुळे वेळेवर घरी जाणं, वेळेवर घरी जाऊन जेवणं, किंवा एकदा तरी दिवसातून वेळेवर घरी जाऊन बायको बरोबर जेवणं, या असल्या गोष्टी मधल्या 12-13 वर्षाच्या काळात माझ्या आयुष्यात नव्हत्याच. शरद, त्या आधी 12-15 वर्ष मी तुझी बायको होते तेव्हा तू घरी येत होतास. सुद्धा काही काळ खंड पडलेल्या गोष्टीला सवय म्हणत नसतात. तात्पर्य एवढंच की माझी कुटुंबात राहायची सवय मोडलेली होती, माझी सवय सुटली होती, एवढंच. पण कुणालाही न विचारता कुठलाही निर्णय घेऊन ताबडतोब अंमलात आणण्याची तुझी लग्नाआधीपासूनची सवय आजपर्यंत जशीच्या तशी आहे. काय झालं आता? काय न सांगता केलंय मी? कुठलीही गोष्ट मला विचारून, मला सांगून, माझ्या सल्ल्यानं तू घेतलीस असं मला शोधूनही सापडणार नाही. खरंच खरंच. मुलींना कुठल्या शाळेत घालायचं, कुठल्या बँकेत अकाउंट उघडायचं, कुठल्या रंगाची गाडी घ्यायची, बेडरूमला कुठला रंग द्यायचा, इथपासून ते बेडरूम मध्ये सिंगल बेड असावा की डबल बेड असावा, इथपर्यंतचे सगळेच्या सगळे निर्णय तुझेच होते. पण तुला एखादी गोष्ट पसंत नाही हे कळल्यावर त्या त्या गोष्टी तुझ्या पसंतीचे केल्यात मी. ही पश्चात बुद्धी. काय हसायला काय झालं? यापूर्वी आपण असल्याच कारणांवरून का मस्त भांडायचो नाही? अगदी तू घरी परत आल्यानंतर सुद्धा काही काही असंच चालू होतं. त्यातही झालेल्या भांडणांची आठवण आली. पण सुद्धा आपण आता भांडत नाही आहोत, हे बरं आहे की नाही? बहुतेक आपल्याला या भांडणांचा आता कंटाळा आला असावा. मला असं वाटतं आपण खूप मॅच्युअर्ड झालो. कदाचित. नाही नाही, आपण खरं तर म्हातारे झालोय. म्हणजे भांडणात काहीही अर्थ उरलेला नाहीये हे आपल्याला कळलेलं आहे. किंवा आपण एकमेकांना पुरतं ओळखलंय. सॉरी, पण आता सुधारणं शक्य नाहीये सुद्धा. मग कशाला आपण भांडायचं, नाही का? चला बरं आहे. मला असं वाटतं की आपण भांडून भांडून कोडगे तर झालो नाही आहोत ना. बोथट झालोय. शस्त्र कशी एकमेकांवर आपटून बोथट होतात ना, तसे. चला बरं आहे, निदान हल्ली आपण एकमेकांचं म्हणणं ऐकतो. पटलं तर ठीक, नाहीतर असून सोडून देतो. ऐक सदा, तरीही आपण एकमेकांना धरून आहोत. चल मी जेवून घेते आता. हो जा जा, आधीच उशीर झालाय, त्यात तुझी ऍसिडिटी. मी वाढायला येऊ का ग? मी नको म्हणावं अशीच तुझी इच्छा आहे. नाही नाही, तू नकोच म्हणशील याची मला खात्री आहे.